पर्वती हा जिंकू शकतो हे काही भाग नव्हतं. शेत खूप सुपीक दिसायला लागतं, तर त्यावेळेस सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात. जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही असं वाटत असतं तेव्हा कोणी दुर्लक्ष करतात. असं नाहीये की 15 वर्षापूर्वीच मी आमदारकी मागितली होती. सभागृह नेता असलेला माझा परफॉर्मन्स आणि या मतदारसंघात आता ही जी निवडणूक झाली लोकसभेत, त्यात माझा लीड सर्वात जास्त आहे. माझा भाग हा सर्व संमिश्र भाग आहे. तरी सुद्धा मी 8-8 हजारचा लीड दिलाय. 30-30 मतं माझ्याकडे मिळाली. माझा परफॉर्मन्स आहे, मतदारसंघात आहे, प्रभागात आहे, शहरात आहे. चर्चा बाहेरचे लोक कोण करत असतील मला माहिती नाही. मी पर्वतीवर ठाम. ज्याला कॉन्फिडन्स असतो तो त्या आधारावर सांगतो मी ह्या मतदारसंघामध्ये लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे. पर्वती हा जे जिंकू शकतो हे काही भाग नव्हतं. त्याच्यानंतर आपले पर्वतीमध्ये 10 नगरसेवक आले, मग पुढच्या काळात 23 नगरसेवक आले. तर असं असतं की जेव्हा शेत खूप सुपीक दिसायला लागतं, तर त्यावेळेस सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात. तोपर्यंत शेती जिथे काही वाळवंट आहे आणि शेती होणार नाही असं वाटत असतं तेव्हा कोणी दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे. चर्चा बाहेरचे लोक कोण करत असतील मला माहिती नाही. मी पर्वतीवर ठाम. मी एवढंच सांगतो की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. गेले 20 वर्ष काम करतोय आणि मी मागच सांगितलं की 15 वर्षापूर्वीच मी आमदारकी मागितली होती. माझ्या वरिष्ठांनी सांगितलं की नाही, आता आपण आमदारकी दुसऱ्यांना दिली, तुम्ही काम करा. तर मी त्यापासून काम करतोय आणि ह्या लोकसभेपासूनच मी निश्चय केला आहे आणि मला वाटतं मतदारसंघात घर टू घर जाण्याचा प्रयत्न, नागरिकांना पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. तसं माझ्या वरिष्ठांच्या कानावर सुद्धा घातलंय की मला लढायचंय आणि मला वाटतं त्यांना सांगूनच लोकसभा असेल आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तयारी केली आहे. मला माझ्या वरिष्ठांकडनं विश्वास आहे की नक्कीच ते मला संधी देतील आणि माझी तयारी सुरू आहे आणि वरिष्ठांनी संधी दिल्यावर नक्कीच मी ह्या मतदारसंघामध्ये लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे. लढणार आणि जिंकणार ही माझी टॅगलाईन आहे. ज्याला कॉन्फिडन्स असतो तो त्या आधारावर सांगतो आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझे नेते त्यांच्या कानावर घातलंय. 15 वर्ष त्यावेळी मी विधानसभा मागितली आणि मला वाटतं वरिष्ठांनी सांगितले की तुला ते काम करायचं, केले. ह्यावेळी लोकसभेपासूनच मी पूर्ण तयारी करतोय. वरिष्ठांच्या कानावर घातले आणि वरिष्ठ मला नक्की खात्री आहे की मला संधी देतील आणि संधी दिल्यानंतर मी नक्कीच या मतदारसंघामध्ये लढणार आणि जिंकणार ही मला आशा आहे. सगळ्या वरिष्ठांना सुद्धा माहिती आहे की गेले मी 15 वर्षापासून ती मागणी करतोय आणि नक्कीच लोकसभेचा परफॉर्मन्स, मागच्या सभागृह नेता असलेला माझा परफॉर्मन्स आणि ह्या मतदारसंघात आता ही जी निवडणूक झाली लोकसभेत, त्यात माझा लीड सर्वात जास्त आहे. माझा भाग हा सर्व संमिश्र भाग आहे. तरी सुद्धा मी 8-8 हजारचा लीड दिलाय. 30-30 मतं माझ्याकडे मिळाली. माझा परफॉर्मन्स आहे, मतदारसंघात आहे, प्रभागात आहे, शहरात आहे. लोकसभेची माझ्याकडे जबाबदारी असताना ती सक्षमपणे मी पार पाडली आणि आता मला असं वाटतंय की वरिष्ठांनी नक्कीच मी त्यांना जी मागणी केली आणि मला आशा आहे, खात्री आहे की ह्यावेळी मला पर्वती विधानसभेला उमेदवारी मिळू शकते आणि मिळाल्यानंतर भरघोस मताने मी निवडून येऊ शकतो. म्हणून माझी टॅगलाईन लढणार आणि जिंकणार ह्या अर्थाने मी सांगतोय.